कुणाची एंट्री झाली. आता अंकिताची एंट्री होती आणि अंकिता खूप वेगळी दिसते. आता आपण आलो आहे ते आपल्या क्वेरिम बीचला आणि समोर बघा का मस्त सनसेट होतोय. भारी नाही एकदम. बघा एकदम पुरातन मंदिर आहे. त्याचे पिलर्स बघू शकता तुम्ही किती छान आहे. तो सध्या आपला प्रवास झाला तो सगळ्यात खराब रस्त्यावरून, तो म्हणजे आपला नमस्कार माझं नाव प्रगत लोके. नमस्कार माझं नाव प्रेरणा लोके आणि इथे आहे आपल्या बरोबर कुणाल कुलकर्णी फ्रॉम नाशिक. आणि आज आपण चाललो होते अंकिताच्या लग्नाला. अंकिताचं लग्न आता 12:30 आहे ना, 12:40. ओके. आणि वालावलला लक्ष्मीनारायण मंदिर आहे तर तिथेच तिचं लग्न आहे. तर आता आम्ही तर निघालो. आता ऑलरेडी 11 वाजायला आलेले आहेत. येस. ओके. तो आता पटापट गेला पाहिजे नाही तर मुहूर्त चुकायचा. ओके. आणि आता बरीचशी आपली मित्रमंडळी आहे, कॉन्टेंट क्रिएटरची तर तिकडे जत्रात लागलेली आहे. तर मग गप्पा मारण्यातच बराचसा वेळ जाणार आहे. ओके. तर चला निघूया. आता जास्त वेळ घेत नाही. पटापट वालावलला लक्ष्मीनारायण मंदिराला चला. सो आलो आहेत आपण लग्नाला आणि मस्त सजावट केली आहे. तुम्ही बघू शकता खूप छान सजवलं आहे मंदिर. हे बघा. आणि हे बघा इथे आहे लग्न. हे सुंदर असं मंदिर आणि याचा रणशिंग फुंकली आहे. कालच छावा बघून आलो आहे तर त्याच्यामुळे बघा एकदम सगळे आपलं मराठमोळं लग्न आणि छान एंट्रन्स आहे असं. सो बघा अशी काहीशी एंट्री आहे अंकिता आणि अशी कशी सजावट आहे. आणि नवरदेव एकटा नाही तर संपूर्ण परिवारासोबत. नमस्कार, मी कुणाल कुलकर्णी. येस. कुणाल येतो इथून. ओके. सो पण पप्पा घेऊन आले होते प्रगत. येस 4 वर्ष झाली ना आता, विसरलो मी. हो ड्रोन बघा, ड्रोनवरती एकदम म्युझिकल स्वागत आहे. सो बघा मगाशी कुणाची एंट्री झाली. आता अंकिताची एंट्री होती आणि अंकिता खूप वेगळी दिसते. ड्रोन आहे, ड्रोन आहे, 2 ड्रोन आहे. सो फोटोग्राफरची गर्दी बघा फक्त तुम्ही. राम सदा सोस्म रामे चेतलय सदा भवतु मे. मंगलादी सुमूर्त सावधान. यात तरी माझ्या माहितीतला म्हणा. कृष्णवधूवरान करणे दोघे करा विही उभी. वाजंत्रे बहुगलबलान करणे. देव तारा वलन चंद्र वलंत देव. राम राम जय राजा राम. राम राम जय सीताराम. राम राम जय राजा जय सीताराम. सो बघा आपण आलो आहोत ते आता इकडे वालावलच्या लक्ष्मीनारायण मंदिरामध्ये आणि छान असा एंट्रन्स बघा. एकदम पुरातन मंदिर आहे. त्याचे पिलर्स बघू शकता तुम्ही किती छान आहेत. या आधी दर्शन घेऊया. काय सुंदर आहे बघा ना. आणि किती छान सजवलं आहे बघा. एकदम जुनं मंदिर. पूर्वीची संरचना आता पण आहे सगळी. सुंदर वाटते बघा ना मूर्ती. लक्ष्मीनारायणाची मूर्ती आणि त्यांच्या गळ्यात जो हार घातला तो कसला हार आहे. म्हणजे झेंडूची फुलं तर आहेतच, त्याच्याबरोबर त्याच्यावरती जो हार आहे तो कसला आहे तर ते मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. नको. सो लग्न तर चालू आहे आणि त्याच्याशिवाय आपलं लक्ष्मीनारायण मंदिर. आणि आज आपण विचारणार आहोत की हे मला प्रश्न पडलेला, मला आजच कळलं तुझ्याकडूनच की कुडाळला नाव कुडाळ कसं पडलं. कुडाळला कुडाळ नाव का पडलं तर इकडे हा जो शब्द आहे तो कन्नड भाषेतून आलेला आहे. तर जर तुम्ही कन्नड भाषेत जर का बघाल तर जिथे 2 नद्यांचा संगम होतो त्याला म्हणतात कुडल संगम. तर ते कुडळ नावावरून ते जे नाव आहे ते कुडाळून कुडाळ झालं. आणि या कुडाळच्या या भागामध्ये ही जी 4 मंदिरं आहेत ती खूप फेमस आहेत. लक्ष्मीनारायण मंदिर आहे आणि अजून बाकीच्या गावांमध्ये जी मंदिर आहेत ती जे इथल्या प्रभू वालावलकर म्हणा
प्रताप लग्नासाठी आपण ज्यांच्या आलेलो त्या प्रभू यांच्या हे या देवस्थानांमध्ये मंदिर खूप महत्वाचं आहे. Okay. त्या महत्वाच्या मंदिरांपैकी एक मंदिर म्हणजे लक्ष्मी. आणि तरी किती वर्ष जुनं असेल हे मंदिर? हे मंदिर आता मला एक्झॅक्ट डेट तर नाही सांगता येणार, पण हे अगदी राष्ट्रकूट चालुक्यांच्या काळापासूनचं मंदिर आहे. ओके, तर फारच जुनं मंदिर आहे. बघू शकता अजून सुद्धा छान कौलारू आहे. हे लग्न, रिसेप्शन, बाकी सगळ्या गोष्टी चालू आहेत. सो बघा अंकिता स्टेजवरती आहे. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. जेवण तर एकदम भारी होतं. इथे सगळी टीम आहे मोठी. मराठी कन्या आहे इकडे. इकडे तेजस रासम आहे. तेजस रासमचं यावर्षी लग्न करायचं आहे, पण तो म्हणतो पुढच्या वर्षी. तर आपण बघूया कसं काय करायचं ते. आणि आपण अनिकेतला विचारू. अनिकेत, तुला काय वाटतं तेजसचं लग्न यावर्षी होईल की पुढच्या वर्षी होईल? याच वर्षी होईल. तुझं याच्यावरती काय म्हणणं आहे? ओके ओके, डन डन. गणपती बाप्पा मोरया. ते बोलले तिकडून यस होऊन जाणार म्हणजे यावर्षी. असं आहेत. चला जाऊया आता आपण. सो लग्न तर एकदम छान झालं. ओके, रिसेप्शन चालू आहे. ओके, सो भेटलो अंकिता आणि कुणालला. त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि ह्या इकडे वालावलची ही बाजूला छानपैकी नदी आहे आणि नदीच्या किनारी असं हे सुंदर कौलारू मंदिर. तर या मंदिराला पण तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता. खूपच छान मंदिर आहे आणि असा हा घाट आहे. तर भारी वाटतं बघा ना, मस्तपैकी अशी नारळी पोफळीची बागा आणि असं छानपैकी पाणी जगा करणारा मस्तच. सो बघा मस्तपैकी सनसेट होतो आणि आता आपण आलो होते गोव्याला. आणि आज गोव्याला क्वेरिम बीचला म्हणजे बघा श्रीदेव आजोबा देवस्थान. आज मस्तपैकी जत्रा आहे. 76वा जत्रोत्सव आहे. तर बघा भरपूर गर्दी आहे आणि आज त्याचीच मला असं वाटतं बऱ्याचशा गाड्या आलेल्या आहेत. तर या आपण जाऊया त्या बीचवरती. तर आपण आलो आहे ते आपल्या क्वेरिम बीचला आणि समोर बघा का मस्त सनसेट होतो आहे. भारी नाही एकदम. तो अनिकेत आहे तिकडे, तेजस आहे, कुणाल आहे, फोटोग्राफी चालू आहे. असं काहीसा माहोल आहे, मजा येते. तो बघा रात्रीची वेळ आहे आणि मस्तपैकी असं आपण शॅक ऑलरेडी सगळ्या रिकाम्या झालेल्या आहेत. आपली ही शॅक होती शेवटची, तिकडून आपण निघालेलो आहोत. आणि मस्तपैकी असं रात्रीचा समुद्र का भारी वाटतंय बघा. आणि आकाशातले चांदणे आणि चंद्र तुम्हाला दिसतात की नाही मला माहिती नाही. शॅकचा वाइंडअप झालेला आहे ऑलरेडी आणि आता आपण निघूया गाणी म्हणत म्हणत सावंतवाडीकडे. बघा बरेचसे फॉरेनर आहेत. अजून सुद्धा चालू आहे रेस्टॉरंट अँड रिसॉर्ट्स अँड गोवा लाईफ. ओके, लाईफ इज लाईफ काय म्हणता. एन्जॉय तर केलं पाहिजे. वॉक हार्ड, पार्टी हार्ड. चला निघूया आता सावंतवाडीकडे गोव्यामधून. सो सध्या आपण आलो आहे इकडे समर्थ अकॅडमीमध्ये आणि इथे एक छान असं आपला एक छोटासा पॉडकास्ट आहे. आणि पॉडकास्टमध्ये आज इकडे आपल्या बरोबर गजानन सर आहेत. गजानन खांदाळकर सर हे स्वतः डेव्हलपर आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळमध्ये. आणि ते आपल्या क्रेडाईचे आता अध्यक्ष पण आहेत. ओके, सिंधुदुर्ग क्रेडाईचे अध्यक्ष बरोबर ना सर? ओके, सो आज जर आपण बऱ्याच गप्पा मारणार आहोत या पॉडकास्ट थ्रू. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधली यूट्यूबर्स म्हणा, त्यांचे वेगवेगळे बिझनेस म्हणा किंवा आपण काय काय करू शकतो सिंधुदुर्ग जिल्ह्याबद्दल. तर पॉडकास्ट तुम्ही नंतर नक्की बघा. तर आता आम्ही जरा पॉडकास्टला सुरू करतो. आणि परत एकदा आपला प्रवास चालू झाला आहे तो मुंबई गोवा हायवेवरून मुंबईकडे. आता आपण पोचलो आहे ते पालीजवळ. आता आपण बाव नदीचा रस्ता घेणार आहोत आणि तिथून मग पुढे जाणार. सो आलो आहेत आता पालीजवळ. संध्याकाळची वेळ आहे आणि निघलो आहेत मुंबईकडे मुंबईची कामं करायला फटाफट. आणि लवकरच येऊ परत कोकणामध्ये म्हणजे तळकोकणामध्ये. आणि बघा काय मस्त सनसेट होतं आणि सनसेट आणि हे छोटंसं गाव वेळवंड. सध्या आपण चाललो ते आपल्या बाव नदीच्या. तो सध्या आपला प्रवास चालला तो सगळ्यात खराब रस्त्यावरून. तो म्हणजे आपला बाव नदी हे संगमेश्वर. रस्त्यावरून जाताना कधी एकदा संगमेश्वर येताना असं वाटतं पण बघा रस्त्याचं काम पण चालू आहे ते बघून बरं वाटतं. होप सो हे काम लवकरच संपेल. जास्त नाही आहे तिथून एक संगमेश्वर मला असं वाटतं 10 किलोमीटर असेल. 10 किलोमीटर जाणं म्हणजे जीवावरचं काम आहे. गाडी नुसती घालत राहते. सगळे डोंगर फोडून काढलेले आहेत. लाल माती नुसती धुराळा उडत राहतो सगळीकडे. हे बघा आता इथे जरा सिमेंटचं काम चालू आहे. ती एक चांगली गोष्ट आहे. ते महत्त्वाचं म्हणजे काम चालू आहे ते बघून बरं वाटतं. पण होप सो लवकर होईल यार. ॲटलिस्ट पावसाळ्याच्या हे काम कम्प्लीट झालं नाही. हे त्याचे 10 किलोमीटर आहेत संगमेश्वरपर्यंतचे तरी बरंच होईल. पण जरा डिफिकल्ट वाटतं कारण हे डोंगर फोडणं म्हणजे खायचं काम नाही. हा म्हणजे डिफिकल्ट रस्ता आहे आणि हा रस्ता खूप आधी याला हात घातला गेला पण हा रस्ता मागे ठेवला गेला. डिफिकल्ट काम आहे ते आत्ता करतायत लोक डोंगर फोडून रस्ता बनवण्याचा. खूप 10 किलोमीटर बोललो. ॲक्च्युली हा बाव नदीपासून संगमेश्वरपर्यंत 25 किलोमीटरचा रस्ता आहे टोटल. ओके, तर त्यातला थोडा म्हणजे संगमेश्वर जवळचा रस्ता थोडा आहे झालेला मध्ये. पण ओव्हरऑल हा जो 25 किलोमीटरचा जो पॅच आहे किंवा पाली टू संगमेश्वर म्हणा की ते पाली टू संगमेश्वरचा रस्ता ज्या दिवशी कंप्लीट होईल ते जेवढा भारी वाटेल ना. ओके, कारण हाच रस्ता जरा थकवून टाकतो आणि सगळी धूळधाण करून टाकतो गाडीची. ओके, सो एकटी तसे ट्रक चाललेले
जोडा. ओके सो सर तरी एक चांगली गोष्ट आहे की आज आमच्याबरोबर कुणाल आहे. मी आणि कुणाल दोघं मिळून गाडी चालवतो, त्यामुळे एवढं हेक्टिक नाही आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मी आणली म्हणजे आपल्या लांजापर्यंत, पुढे आता कुणाला घेईन थोडं संगमेश्वर चिपळूणपर्यंत. मग चिपळूणमध्ये मग थोडा ब्रेक घेऊ आम्ही, चहा वगैरे पिऊ आणि मग चिपळूणमध्ये मी परत टेक ओव्हर करेन. आणि पुढचं रस्ता तर तुम्हाला माहिती आहे, मध्येच थोडं वाटलं तर मग कुणाला दे गाडी चालवायला. आणि असं हे बघून बरं वाटतं बघा, त्या सिमेंटच्या गोण्या बघून सुकट ठेवलेला रस्ता आहे. आणि आता इकडे रस्ता जायला म्हणजे असं नाही आहे की पूर्णच्या पूर्ण 25 किलोमीटर खरा आहे, पण हा 25 किलोमीटर आपली परीक्षा घेतो रस्ता, स्पेशली जेव्हा मुंबईवरून येतो. कारण आपण थकलेलो असतो आणि नंतर मग हा 25 किलोमीटरचा पॅच कंटाळवाणा होऊन जातो. जेवायची वेळ झाली आणि आपण परत एकदा आलो होते आपल्या हॉटेल्स वैभव सिद्धाला आणि मस्तपैकी गरमागरम जेवण आलेलं आहे. ओके सो आता मी इकडे मागवलं आहे मटन खिमा पाव, रेण्याने मागवला आहे मस्तपैकी एग भुर्जी आणि पाव, इकडे मस्तपैकी सुरमई चिकन मसाला आणि तिकडे मस्तपैकी पाव. तर आता हे सगळं पेटपूजा चालू आहे, तर या मस्तपैकी जेवण घेऊया. आणि फायनली होम स्वीट होम घरी पोहोचलेलो आहे. रात्री प्रणा किती वाजला आपल्याला? येस येस येस. तो आपण एक 5 वाजता निघालेलो ना कुडाळवरून? ओके 4 वाजता कुडाळवरून. ओके 4 वाजता 4ला कुडाळवरून निघालेलो. आणि बघा अशी जर्नी होती. ओके आणि ही जर्नी आता एवढी दिवसेंदिवस हेक्टिक होते आहे ना, कारण खूप फ्रिक्वेन्सी जास्त आहे आमची. कारण आत्ता आम्ही आलो आहोत आणि आता मी मे बी परत निघू पण. ओके हार्डली इन फ्यू डेज. ओके सो परत एकदा जायचं आहे, परत सगळी कामं आहेतच कोकणामध्ये. सो आता कळत नाही आहे की जो आमचा बेस आहेत मुंबई, कर्जत आणि सिंधुदुर्ग म्हणजे देवगड म्हणा, देवगडमध्ये पण मल्टिपल आहेत. देवगड आहे, मालवण आहे, सावंतवाडी आहे. सो कुठून कसं काय ऑपरेट करायचं सगळी कामं. आणि आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भरपूर फ्रिक्वेंटली जाणं होणार आहे, कारण 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे आता मँगो सीझन होतो आहे आंब्याचा, तर तुम्हाला आंबे ऑर्डर करायचे असेल तर आपला जो नंबर आहे 9420599665 वगैरे स्क्रीनवरती दिसत असेल तर तो सेव्ह करून ठेवून द्यावा. त्याच्यावरती तुमचं नाव, तुमचा ॲड्रेस आणि त्याच्याशिवाय तुम्हाला किती डझन आंबे हवे आहेत तर ते पण तुम्ही मला व्हॉट्सअप करून देऊ शकता. मोस्ट प्रॉब्ली आपण 5 मार्चपासून डिलेवरी स्टार्ट करतो आहे. मुंबईमध्ये होम डिलेवरी मिळून जाईल. मुंबई म्हणजे MMR रिजनमध्ये, त्याच्यामध्ये सगळंच आलं. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, डोंबिवली, कल्याण, ओके बदलापूर, अंबरनाथ आलं त्याच्यामध्ये आणि हे सगळं आलं. तर त्याच्यामध्ये आपण करू वसई विरारमध्ये पण. आणि त्याच्याशिवाय प्रॉपर मुंबईमध्ये तर आपण करण्याचा प्रयत्न करू लालबागपर्यंत. त्याच्याशिवाय रिअल इस्टेटमध्ये म्हणाल तर आपण थोडंफार कन्स्ट्रक्शनमध्ये पण येतो आहे. काही गोष्टी फायनलाईज होत आहेत पण त्या होऊन जातील. ओके कारण ती जरा माझी गरज नाही आहे, पण मला असं वाटतं बऱ्याचशा कोकणवासियांची गरज आहे. त्यांना एक ऑथेंटिक ब्रँड हवा आहे की ज्याच्या थ्रू ते त्यांचं स्वप्नातलं घर कोकणामध्ये बांधू शकतील. सध्या तरी आपण फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यावरतीच फोकस करतो आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे आपल्या वेगवेगळ्या साईट्स आहेत तर त्याच्यावरती जर घर बांधून हवं असेल किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पण ओव्हरऑल घर बांधून हवं असेल तरी आपला रिअल एस्टेटचा नंबर आहे, तर त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि त्याच्याशिवाय मालवण बंगला बुक करू शकता मार्च, एप्रिल, मे. ओके मालवण विला किंवा कर्जतमधले आपले मस्त एन्जॉय करायला या, मालवण फिरायला या. येस येस येस. आणि त्याच्याशिवाय कर्जतमध्ये पण या विकेंडला वगैरे. पण येस आता सुट्टी म्हटलं की लॉंग विकेंड म्हटले की आपण डायरेक्ट मालवणलाच जातो. मिडबावला पण या. ओके सो यू आर ऑल वेलकम. बाकी आता जरा आम्ही आमच्या तयारीला लागतो. ओके आज जायचं आहे गोरेगावला, बरीचशी कामं आहेत. तर भेटूया का नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.